12:30 वाजले आणि गाडी काढतोय टावरला आमचं आहे. हे बघितलं का, ह्यातला इकडचा आद्या, इकडचा मी आणि मध्ये भाऊ. चॅलेंज आहे माझं, तुझी टेक्निक नाही ना. म्हणजे ते कसं झालंय माहितीये का, आपल्या शाळेत एक म्हण होती, एक वडा 2 पाव बाळ गाव. ज्या मित्राला आपण सगळ्यात जास्त वेळ देतो ना, तोच मित्र आपला कट्टर असतो. माऊचे फॅन्स मुंबईमध्ये पण भरपूर फॅन्स आहेत माऊचे. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या माऊचे फॅन्स अख्ख्या महाराष्ट्र. कसं आहे माहिती आहे का, हे दोन्ही काळजाचे तुकडे आहेत, दोन्ही काळजाचे तुकडे आहेत आपल्या. एक तर ह्यो आणि एक तर ती. सो गाईज 12:30 वाजलेले आहेत आणि गाडी काढतोय. त्यात बॅग पण घेतली, म्हणजे समजून जावा दावराला आमचं आहे. तिथला नाही दावरा, कुठं काय दावरा आहे स्टेटमेंट बघा. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या एका डेली व्लॉगमध्ये. इतके दिवस झाला गॅप झाला, ॲक्च्युली जरा तब्येत म्हणजे सगळंच मिक्स असं काय चालू होतं, त्यामुळे समहा व्लॉग नाही आला. पण म्हणलं आता चाललो आहे सर तर व्लॉग चालू करा. सो गाडी काढलेली आज बोलू म्हणलं गाडी काढ आणि बॅग पॅक घेतलेली आहे, म्हणजे तुम्ही समजूनच जावा काय हे तर तिथं नाही, लांब चाललं आहे. पुढं काय चाललं आहे बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. 5,500 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले, जस्ट बिकॉज ऑफ यू, ऑल ऑफ यू. तुमच्यामुळे असाच सपोर्ट करता आणि लवकरात लवकर 10,000 होण्या. तर चला, गाडी तर कसली खराब झाली. अरे अशी नाहीची गाडी, एकदम सडनली प्लॅन झालेला आहे, त्याच्यामुळे म्हणजे अचानक भयानक प्लॅन आहे. त्यामुळे आवरलेलं काय नाही, फक्त यात नाईट वेअर आहे, एक शर्ट आहे आणि निघालेले आहे, बाकी काहीच ना. आणि गाडी तर बघा किती खराब झालेली आहे. आता रात्रीचं वॉशिंग सेंटर पण नसेल, सकाळी बघू तिथं कुठं वॉशिंग सेंटर असलं तर गाडी वॉश करूया आपली. कसंही भाऊ, पुमा पिमाची भाऊ ब्रँडेड बॅग छान. चल काढ बाहेर गाडी. अरे शेपूटला टाकते कसली. रात्रीचे 1 वाजता गाडीवर पाणी मारत बसले आम्ही. लयच खराब झालं ते, मला जाऊ दे पाणी मारू फक्त. आता पाणी मारतो आणि मग निघतो पुढं. गाडी धुवायचं काम लय जोरात चालू आहे सध्या. रात्रीचे 1 वाजता चांगलं गाडी धुवायचं काम चालू आहे आमच्या इथं. बघा चला आता. थोडंसं तर मागे घ्यायचं होतं. थोडं A few moments later. थांबलो होतो जरा, बिस्लरी घेतोय, पाणी संपलंय गाडीत. चला जाऊया. बिस्लरी घेतलेले, आता पोहोचाल जवळपास 3 वाजलेले, अर्ध्या तासात पोहोचून जायला आपण. सो गाईज कुठं बघ ना काय गेला काय खायला. सो गाईज खायला थांबलेलो आहे, भूक लागली आहे. काय काय आता समोसा इडली
बघितलं का, ह्यातलं इकडचा आद्या, इकडचा मी आणि मध्ये माऊ. बचपन याद दिला दिया. हो गाईज, अचानक भयानक आम्ही आलेलो आहे. पण अचानक भयानक आम्ही हाय काहीतरी हाय. आता काय टिकटिका जिप कोणाची टिकटिका नाकाला टिकटिका चॅलेंज आहे माझं. नाकाला रोज प्रॅक्टिस करा, आपोआप टिकेल. भाऊला अशा प्रॅक्टिस आहे. कशी प्रॅक्टिस? तुझी टेक्निक नाही ना. प्रॅक्टिस चॅलेंज लावले. तो सीन कसं आहे गाईज, पुणे सोडलं ना सगळे अँटिक काम असते. आता तुम्ही कॉमन सेन्स आहे, तुम्ही वडापाव घ्यायला गेले तर तुम्ही म्हणता एक वडापाव द्या, काय काय भेटणार? अशामुळे पाव एक्स्ट्रा बघा. कशामुळे ते बाहेर निघते की आपण वडापाव, पुण्यात वडापाव मागितला तर वडापाव कसा येतो, एक वडा आणि एक पाव येतो. इथं का असं दिलेलं आहे, एक वडा आणि 2 पाव. म्हणजे ते कसं झालंय माहिती आहे का, आपल्या शाळेत एक म्हण होती, एक वडा 2 पाव. भाई साहब ये किस लाइन में आ गए? आणि अरे पुढं काय बाळ खाऊ कोण कोण काय म्हण. मी नाही म्हणलं, मित्राला तर नाही बोलू शकत. मी नाही म्हणलं. मित्राला तर नाही बोलू शकत. जो असेल भारत. अरे ज्या मित्राला आपण सगळ्यात जास्त शिवाय देतो ना, तोच मित्र आपला कट्टर असतो. बात तो सही है. आलायचं खाऊ द्या, भूक लागली. खाऊन घे. अरे उगाच बॉडी आहे का एवढी मा. तर राव तब्येतीकडे लक्ष देणार आहे, जिमला जाणार आहे. खाऊन झालेलं आहे म्हणलं, आता निघतो आम्ही पुढे, कारण आम्हाला आहे गडबड भरपूर, कारण कसे काम धंदे असतात. आम्ही सध्या खात आहे पॉपकॉर्न आणि स्वीट कॉर्न. आणि इकडे माऊचे फॅन्स, मुंबईमध्ये पण भरपूर फॅन्स आहेत माऊचे. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या माऊचे फॅन्स अख्ख्या महाराष्ट्रात आपली माऊ फेमस आहे. म्हणजे जाईल तो त्यात जाईल तिथे इज्जत आहे आपल्याला. बघा गर्दी आता मुंबईत पण गर्दी केली भाऊने, म्हणता विषय आहे का. हे बघा म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हे दोन्ही काळजाचे तुकडे आहेत, एक हे आणि एक ते गर्दीतलं. तर मी काय म्हणत होतो, दोन्ही काळजाचे तुकडे आहेत आपल्या, एक तर ह्यो आणि एक तर ती. बाकी सगळे मंगल सुकडे शाटशूट. हा तुम्हाला तर माहिती आहे. मग कामापुरते मामा, मामापुरते कामा. पाण्यात का थांबलाय तू? चला थांब भाई थांब जरा. मुंबईत आले पूर आला. A few moments later. सो गाईज आम्ही चक्कर मारायला गेलतो. तुम्हाला सांगितलं नाही यार, मी खरंच सांगितलं नाही ब्लॉगमध्ये कुठं चाललं आहे का. सो गाईज सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि घरी पोचलेलो आहे. परत आम्ही गेलतो गेडी मारायला. घरी बोर होत होतं, म्हणलं चला गेडी मारू. आता झोपायचं घरी येऊन, आता घरी जाऊन, आता म्हणजे अजून घरी जायचं आहे, जाऊन झोपायचं. जाना क्या साथ फेरे संग लू तेरे, बस रहना मुझको है तेरे साथ. याद आती है मुझे अपनी पहली मुलाकात.
Meanwhile, भाई 6 वाजले दुसऱ्या दिवशीचे. म्हणजे सकाळी 6ला घरी बसलो मी आणि जे झोपलो भाई साहेब आत्ता उठले ना, आत्ता 12 तास झोपून उठलो आणि म्हणलं आयला ब्लॉग एंडच केला नाही, ब्लॉग एंड करून टाकावं. एक तर लय दिवसांनी ब्लॉग शूट केलाय म्हणलं प्रॉपर तरी करावा नाही का. 3 दिवस मागचे कंटिन्यू 3 दिवस हार्डली 2 ते 3 तास झोप होतो. त्यामुळे इतकं सफोकेशन असलं काय सांगू तुम्हाला. येडेगच झालं ना मला तोंड आहे ना. हां 1000 उठलाय 1000 म्हणजे खायचेच वांदे झालेले आहेत. हे हीट झोप नाही त्याच्यामुळं आज प्रॉपर झोप झालेली आहे. होप सो जरा थकवा आणि हे जे सगळं नीट होईल. बाय द वे मुंबईला सडनली गेलो तो. एक छोटंसं काम होतं म्हणजे आत्ता असं बसलो कॉफी प्यायला घरी. मी तर घरीच होतो. हॅलो चल मुंबईला जाऊन या मला आलो तर 10 मिनटात तर निघालो. टेन्शन काय असते म्हणजे खोटं न सांगत आयुष्यात असे मित्र पाहिजेत. हॅलो कुठे जायचं आलो निघालो लगेच आम्ही. मग कुठं बी किती बी लांब असू दे मग काय फरक पडत नाही बाबा. हीच खरी मैत्री आयुष्यात. म्हणजे जगायचं हेच खरं जगायची मजा आहे मित्रांसोबत की कुठे जायचं आपल्याला चला की जाऊ असं सीन. म्हणजे असं नाही अरे नको काम आहे, अरे मम्मी सोडत नाही, अरे पप्पा सोडत नाही, अरे हे ना अरे ते दुनिया. अरे आमच्या मैत्रीत असं कधीच झालं नाही की 3-4 कुणी बी फोन केला आहे. आता मी बी फोन केला हॅलो जायचं हां चला असं सीन असतं. सो म्हणजे खोटं नाही सांगत 24-25 वर्षाच्या वयात पण इतकी मैत्री जगली आहे ना आम्ही. लय मैत्री जगली. इवन लोक आमच्या मिसाल देतात मैत्रीच्या की भाऊ कसला ग्रुप आहे तो. म्हणजे बसल्या बसल्या येतं आणि बसल्या बसल्या मुंबई. मैत्री लय जगली आयुष्यात. अजून शेवटपर्यंत जगायचे. असंच तुम्ही पण शेवटपर्यंत मला साथ द्या. आपली मैत्री कायम ठेवा. आणि आता हे व्लॉग बघतो तर 6000 सबस्क्रायबर पण होतील आपले जस्ट बिकॉज ऑफ यू. म्हणजे जेवढं तुमचं थँक्यू जेवढं तुमचा आभार मानेल ना तेवढं कमी आहे हो. कारण सुरुवात करताना विचारच केला नव्हता. सुरुवात करताना फक्त 1000चं टार्गेट आलं. मला कसं तरी 1000 मॉनिटाईज होते आणि त्या 1000साठी इतकं रडलेलं म्हणजे इतकी मेहनत घेतलेली. आज जवळपास 6000 सबस्क्रायबर झालेले आहेत जस्ट बिकॉज ऑफ यू. आणि तुमच्या प्रेमापोटी मी असंच ब्लॉग्स सध्याला सीन काय आलेलं आहे काम. एकतर इव्हेंट प्लॅनर आहे मी. बुकिंग्स दिवसातून 2-2, 3-3 आणि पाया असल्यामुळे ब्लॉगच शूट होत नाही. तरी तुम्ही समजून घ्या एवढी जरा बुकिंग निस्तारली की नसते ट्रिप क्वालिटी देते. सो अजिबात स्किप करत नका जाऊ. मी आकाराला ब्लॉग येतोच आपला. तुम्हाला नोटिफिकेशन येईलच मी ब्लॉग टाकलं. त्यामुळे बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे असं. आणि शॉर्ट आवडतात का तुम्हाला भाऊ. शॉर्टला इतका परफेक्ट रिस्पॉन्स आहे ना म्हणजे नादच करा. असंच प्रेम टाईम राहू द्या. सो आता काय करतो ब्लॉग एंड करतो. एडिटिंगला बसतो आणि जातो परत. आपलं स्केड्यूल आहेच. सो स्टेट्यून बघत राहा. आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल आपलं टार्गेट तुम्हाला माहिती आहे 10,000 सबस्क्रायबर. कारण गरीब माणसाची जास्त अपेक्षा नाही. 100 के 500 केले 1 लाख 1 मिलियन 10,000 तुम्ही करूच शकता तेवढं माझ्यासाठी. सो लवकरात लवकर तुमच्या भावाला 10,000 सबस्क्रायबरवर पोचवा. आपण 10,000चं जंगी सेलिब्रेशन करू. जंगी म्हणजे क्वालिटी. सो बाय बाय गुड नाईट.